उल्हासनगरमध्ये आज 31 घरांना आणि एका मस्जिदीला नोटीस दिली गेली. आपण याच्या मागे जर लिगल रिझनिंग बघितलं तर ही एक आठवड्यापूर्वी पहिले दिली गेली होती. ती कोर्टामध्ये, खालच्या कोर्टामध्ये चॅलेंज केली होती. कोर्टाने ती खारिज केली आणि त्याच्यानंतर परत महानगरपालिकेने दिली. आज जर आपण उल्हासनगरची परिस्थिती बघितली तर आपल्याला कळेल की 90% सेटलमेंट, त्या स्लम्स असू देत, त्या पक्की घरे असू देत, त्या कच्ची पक्की घरे असू देत, किंवा त्या बिल्डिंग असू देत, किंवा ही महानगरपालिकेची सुद्धा बिल्डिंग असू देत, तेच रेग्युलरायझेशन नाहीये. प्रॉपर्टीजच्या बाबतीत गफले आहेत, कोणाच्या नावावर जमीन आहे, इलिगल सेटलमेंट्स आहेत. हा अख्ख्या उल्हासनगरचा प्रॉब्लेम आहे. पण जर तुम्ही टार्गेट करून फक्त दलितांच्या, मुसलमानांच्या घराला नोटीस पाठवत असेल तर ही सरकारची चुकीची खेळ असं आम्ही मानतो. आणि मोठ्या प्रमाणात जातीवाद आणि धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणं आणि दलित मुसलमानांना इकडनं मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करणं हा भाजपचा खेळ आहे. आणि ते आम्ही थांबवण्यासाठी आयुक्तांनाही नोटीस द्यायला आलोय की तुम्ही सर्वात पहिले आता जी नोटीस दिली ती नोटीस खारिज करा. दुसऱ्या बाजूला धर्मस्थळ असतील, मस्जिद असतील, मंदिरं असतील, गुरुद्वारे असतील, चर्च असतील, बुद्ध विहारे असतील, या सगळ्यांना एका रेग्युलरायझेशनच्या मीटिंगमध्ये यांना स्पेशल विंडो करून द्या. आणि जुने जितकी पण धर्मस्थळ आहेत उल्हासनगरमध्ये त्याच्यापैकी कशालाही हात नका लागू दे. आणि तिसरी आमची मागणी आहे की उल्हासनगरमध्ये सेटलमेंट इलिगल असण्याचा, इरेग्युलर असण्याचा खूप जुना प्रॉब्लेम आहे. तर सरकारने, महानगरपालिकेच्या वतीने, शासनाने कॅम्प्स घेऊन प्रत्येकाला घराची पावती, म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सची पावती, त्याचबरोबर घरपट्टी, पाणीपट्टी, त्याचबरोबर विजेचं बिल, हे डॉक्युमेंट्स रेग्युलराइज करून प्रत्येकाला त्यांचं घर, राहतं घर त्यांच्या नावावर करून उल्हासनगरचा इरेग्युलर हाऊसिंगचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी संपवावा, अशी आम्ही एक महत्वाची मागणी आज केली. आरोप केला तुम्ही की भाजपानं या ठिकाणी, भाजप जे आहे अधिकारी त्यांच्या दबावाखाली काम करून ही नोटीस त्यांनी बजावले. कोणत्या नेत्याने हे केलं असेल असं तुम्हाला वाटतं? डायरेक्ट वरती आहे आमचा इशारा. सर, सत्तेमध्ये आपले दोन जे नगरसेवक आहेत ते सहभागी आहेत, त्यांनी ते यावरती आवाज उठवत नाहीयेत, काय नेमकं? सत्तेमध्ये असलेले नगरसेवक नक्कीच याच्यावरती आवाज उचलतील. जर त्यांनी आवाज नाही उचलला तर त्यांच्याकडे पक्षाच्या वतीने व्हीप नक्कीच लागू केला जाईल. आयुक्त मॅडमने तुम्हाला आश्वासन काय दिलं? आयुक्त नव्हत्या, आम्ही त्यांच्या डेप्युटींना दिलोय. डेप्युटी हो म्हणण्याशिवाय तसंही पुढे काही करत नाहीत, ते तुम्हाला माझ्याहून चांगलं माहिती आहे. सर, महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सेंट्रल ऑफिस समोरचे अनिल परब यांनी जो भूखंड आजच्या प्रकरणावरती बोला. सर, आता हे दोन नगरसेवक आहेत पालिकेमध्ये, महासभेत हा विषय घेणार का? 100% नाही घेतला तर पक्ष त्यांच्यावर व्हीप लागू करेल. ही जी मस्जिद आहे ती कोणत्याही रिझर्वेशन मध्ये किंवा पालिकेच्या जागेवर नाहीये, तरी पालिका का मागे लागली होती? ते तुम्ही पालिकेला विचारा. सर, आता भूमिका काय असेल पालिकेनं जर तुम्हाला समाधानकारक उत्तर दिलं नाही तर? आंदोलनाचं स्वरूप मोठं करू. आता हे फक्त एका चौकापुरती झालंय, ते शहरभर घेऊन जाऊ, जिल्हाभर घेऊन जाऊ. आणि असंच जर राहिलं तर हा प्रश्न आपण जर बघितला तर फक्त उल्हासनगरचा नाही, हा बऱ्याच शहरांमध्ये हा प्रॉब्लेम आता उभा राहिलाय. तर हे आंदोलन महाराष्ट्रव्यापी करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्की करेल. धन्यवाद. थँक्यू सर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.